अशी रेडी होऊन कुठे निघाली असतो? मला गावात जायचंय, सोडशील? काय लाली, तुला वेळ लागलाय का? तुला जर असं गावात कोणी बघितलं तर केवढ्याला पडेल ते? सगळ्या मेहनतीवर पाणी जाईल. हो मला माहिती आहे, जामकर साहेब माझ्या मागावर आहेत, मला शोधतायत, पण मी घेईन ना काळजी. आता त्या रात्री नाकाबंदी होती तरी सुखरूप घरी आलेच ना मी. तू नको काळजी करू, चल. लाली, हे बघ, आपण ठरवलेल्या सगळ्या गोष्टी यशस्वी होतीलच असं नाहीये ना. आतापर्यंत झाल्या. हे बघ, आता रिस्क वाढली, त्यामुळे नको रिस्क घ्यायला. ऐक ना युगंधर, मला एकदा माझ्या आई वडिलांना बघायचंय. मी जिवंत नाही म्हटल्यावर त्यांची काय अवस्था झाली असेल, कसला कसला विचार करत असतील ते. मला एकदा बघू देत. हे असं इमोशनल होऊन विचार करू नकोस प्लीज. जरा इमोशन्स बाजूला ठेव, थोडा काळ कळसोस. एकदा गोष्टी माझ्या हातात आल्या ना, मग मी बघतो ना काय करायचं ते. लाली, मला तुला परत गमवायचं नाहीये. आय मीन, हातात आलेली केस गमवण्याची रिस्क घ्यायची नाही मला. म्हणजे मला असं काहीतरी करावं लागेल की या केसमधून गोपाळही बाहेर पडेल आणि ही केस मी हारणारही नाही. सो प्लीज कोऑपरेट मी. काय लाली, इमॅजिन कर, तू बाहेर पडलीस, पोलिसांनी तुला पकडलं, तर तुझ्याच गावातल्या लोकांची सहानुभूती गमावून बसशील तू. गावातलेच तुझे लोक तुझा रागराग करतील लाली. आणि माहित नाही ना, गोपाळला संधी मिळाली आणि त्याने तुला खरंच मारून टाकलं म्हणून. त्यामुळे जरा कळसोस, मी तुला कुठे जाऊ देणार नाही. मी ती रिस्क अजिबातच घेणार नाही. बरं चल, मी निघतो, मला उशीर होतोय. लवकर येईल. काळजी घे. पण काहीही झालं तरी तू बाहेर पडायचं नाहीयेस. क्लिअर आहे? कुठे जाऊ नको बाहेर. याला खरंच माझी काळजी वाटते का? ह्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजतंय. जे काय असेल ते, पण आत्ता नाही ऐकणार मी त्याचं. काय झालं? फोनचा आवाज येतोय, रिंग वाजते. बरं, हो येतोय, पण शेतात कोणतरी काम करत असेल, त्याचा वाजत असेल. बराच वेळ झाला वाजते. ठीक. माग काढतंय सुधाकरा साहेब, राऊत काय का मला ह्या मंग्याचं काहीच कळत नाही. हा, किती वेळची वाट बघतोय आपण. बसला असेल तिथं कुणाची तर करत. त्याला मित्रापेक्षा पैसा महत्वाचा आहे. आलं आलं. ए काय विषय रे? इथं का जमायचं होतं? अरे काय जमायचं होतं म्हणजे तुला कळतंय का? काय काम धंदे करत असतो तू इथं? काम धंदे मा त्याला एवढंच काम आहे काय तुमच्या पशी यायचं? तिथं लगा गिरायकाच्या रांगा सोडून मी इथं आलो. बोल पटकन काय विषय आहे ती? इथं गोपाळने डायरेक्ट जज्बात बदल दिए. टेन्शन आलंय मला त्याचं. आधी म्हणला मी नाही केलं, मी नाही केलं, आणि आता म्हणतो मीच केलं म्हणून. झुंजर तू बोलते ती एकदम बरोबर आहे बरं का, पण मला काय वाटतं, अरे आपला गोपाळ असा नाही, त्याने नक्कीच ना जामकरच्या दबावाखाली येऊन असं बोलला असणार आहे. मला बी तसंच वाटतंय. काय तर बोलतो डाउनलोडिंग व्हायला काही. अरे काय डाउनलोडिंग नाही बाबा. हा, पत्रकार आहे मी, पत्रकार. पत्रकाराची नजर असते माझी. मी बघत होतो कोर्टात, ज्या वेळेस गोपाळनं आपला गुन्हा कबूल केला का, त्यावेळेस मी स्वतः जामकरांकडे बघितले. ते स्वतः शॉक झाले होते. तर मला नाही वाटत जामकरांच्या दबावाखाली गोपाळने हे गुन्हा कबूल केला असेल. एक काम करू, आपण सगळेजण मिळून जाऊ पोलीस स्टेशनात आणि त्या जामकरला विचारू की काय नेमकी भानगड आहे. मग डोक्याचा लागा दही तर व्हायचं नाही आपलं. हा हा चला पोलीस स्टेशनला जाऊ. चला चला. ए थांबा,
अरे जाऊन काय उपयोग आहे का काय गोपाळनं आधीच कबूल केलंय ना मग त्यानं कसं काय करेना अरे लगा आता काय करायचं होय केला का तीच काय कळलं ना फुला काकी बघ कसली गडबडीत निघाली फुला काकी फुला काकी काय ग एवढ्या टेन्शन मध्ये कुठे चालली झपझप पोरांनो तुमच्याचकडे येत होते माझं काम आहे रे तुमच्याकडे बोल की काय काम आहे तुम्हाला तर माहित आहेच ना समजा गाव माझ्या गोपाळच्या विरोधात गेले पण माझं मन सांगतंय माझ्या गोपाळनं काही बी नाही केलंय त्यानं ना पोलिसांच्या त्रासाला कंटाळून हा गुन्हा कबूल केला असणार आहे बस आम्हाला बी तसंच वाटतंय आता काय करणार आता ते तुम्हीच ठरवा ह्यातनं काहीतरी मार्ग निघेल का नाही काय बी करा पण माझ्या गोपाळला यातनं बाहेर काढा आपण असं केलं तर फुला काकू म्हणजे आपण जर चांगला वकील बघितला ना तर गोपाळ 100% हातनं सुटल. हा झुंजार अरे तुझं म्हणणं बरोबर आहे पण जेवढा चांगला वकील तेवढा जास्त पैसा कुठून आणणार पोरांनो तुम्ही त्याची काही बी चिंता करू नका माझ्या गोपाळसाठी मी कसं बी करून पैसा उभा करेन पण तुम्ही त्याच्यासाठी एवढा चांगला वकील शोधा बघा तुझी आहे ना तयारी मग तू टेन्शनच घेऊ नको आम्ही बघतो काय करायचं ते. होय वय बाई माझी तयारी आहे पण पोरांनो तुमचे लई उपकार होतील माझ्यावरती समजा गाव त्याच्या विरोधात असताना बी तुम्ही त्याच्या पाठीशी भक्कम उभे आहात हेच माझ्यासाठी लई आहे बघा अगं फुला काकू काय उपकाराची भाषा करतील हात जोडतीस वय अगं देव माणसाची आई आहेस तू आमच्या सगळ्यांची आई आहे तुझ्यासाठी नाही करायचं आणि गोपाळसाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं आम्ही तू घरी जा फुला काकू जा तू निश्चिंत होऊन घरी जा. बाई बाई जे काय करायचं लवकरात लवकर करा बघा आणि माझ्या लेकाला बाहेर काढा होय होय जा बघला का आईचं काळीच कसं असतं